हॅलो, मी सोमशेखर भोसले. मी कागलहून आहे. माझं शिक्षण मेकॅनिकल झालेलं आहे. मी आता जस्ट पासआउट आहे, फ्रेशर आहे. फ्रेशर असल्यामुळे मला नोकरी वगैरे काय नव्हती, तरी घरीच होतो. मग घरून मला असं कॉन्टॅक्ट भेटला सरांचा की सरांना जाऊन भेट, फ्रेशरसाठी चांगले आहेत म्हणून असं मला सजेशन भेटलं. मग मी इथं आलो थोड्या दिवसांपूर्वी, 2-4 दिवसांपाठीमागे. मग आल्यानंतर सरांशी भेटलो. सरांनी सांगितले की कसं राहतं. तेव्हा नॉर्मल बोलणं झालं होतं. बोलणं झाल्यानंतर मग काय ते ठरलं नव्हतं अजून. मग थोडे दिवस, 2 दिवस झाल्यानंतर मग आज आलो मी. आज आल्यानंतर सर बोलले की जायच्या आधी थोडं कसं राहतं तिथं, तुला कसं राहायला पाहिजे, मुलांची कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर कंडिशन कशी असते ती आणि कंपनीत जाण्याआधी कशी असायला पाहिजे हे सांगण्यासाठी सरांनी ट्रेनिंग दिलं मला. थोडा टाईम ट्रेनिंग दिला. ट्रेनिंगमध्ये सरांनी मला कळालं की मी बाहेर पडल्यानंतर मी काय आहे आणि ट्रेनिंग तिथं गेल्यानंतर मला काय असायला पाहिजे, माझं विजन काय असलं पाहिजे, मला काय शिकलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला सरांकडून शिकायला मिळाल्या. फक्त पैसा शिकलो मी, आता पैसा कमवायचा आहे, तर त्या दृष्टीनं न जाता की पुढं फ्युचरमध्ये माझी स्किल डेव्हलप कशी झाली पाहिजे, मी कुठल्या लेवलला जाऊ शकतो, माझ्यातली स्ट्रेंथ कशी ओळखता आली पाहिजे, हे सगळं ह्या ट्रेनिंगमधून मला कळालेलं आहे. त्यामुळे मी आता जरी कुठल्याही कंपनीत गेलो तर मी माझं जे विचार करायचं विजन जे माझं असेल ते आता मी सरांच्या ट्रेनिंगमधून मला कळालेलं आहे की मी आता काय करायला पाहिजे. मी काम करावलो तर मला आता मी ह्या एकाच कामात हे एकाच फील्डमध्ये काम करावं तर बाहेर पण मला बघितलं पाहिजे हे इकडं काय आहे, त्यात मी आवड दाखवून शिकलं पाहिजे. मी शिकलं तर मला सगळं एक्सपिरियन्स पण भेटेल, माझ्या करतोय त्या कामातलाच नाही तर बाकीचा पण एक्सपिरियन्स भेटेल. मग मला 4 गोष्टी परत शिकायला आणि मिळतील. वेगवेगळे जसं शिकत जाईन तसं मग थोडा वेळ जाईल. मग त्याच्यानंतर मी चांगला एक्सपिरियन्स या लेवलला येईल. मग एक्सपिरियन्स चांगला आला तर मग मी पुढं काहीतरी करीन आयुष्यात. हे एवढं मला ट्रेनिंगमधून भेटलेलं आहे. ह्या ट्रेनिंगचा तुला किती फायदा होऊ शकतोय? ट्रेनिंगचा फायदा आता मला हे असं नॉलेज मला काय भेटलंच नव्हतं. मी आता आलो त्यामुळे माझे विचार वेगळे होते की कसं असायला पाहिजे हे काय तेवढं मला माहीत नव्हतं. मग आता तिथे गेल्यानंतर मग मला कळेल की मी काय करायला हवं आहे, तिथं कंपनीत गेल्यानंतर काय करायला हवं आहे, हे सगळं मला आता तिथं गेल्यावर मी विचार जे करेन हे माझं सगळं बदललेलं असेल. सरांनी सांगितलं सगळी माझी प्लॅनिंग प्रोसेस कशी असायला पाहिजे, काय काय तिथे गेल्यावर काय काय करायला पाहिजे, फक्त काम करायचं की पहिला स्किल डेव्हलप करायचं, हे सगळं मला आता कळाल्यामुळे तिथे गेल्यावर मला चांगलं काम करता येईल, आवड निर्माण करता येईल, हे सगळं भेटलं. हे ट्रेनिंग वगैरे मुलांनी घेतलं पाहिजे का? होय. आता फ्रेशर जे कॉलेजमधनं आले की मुलांची एक मनाची वेगळी हे झालेली असते की बाबा आता शिकलोय मी, आता जाऊन काम करायचं, हे करायचं. खरं मुलांना नेमकं माहीत नसते की काय काय करायला पाहिजे, कसं राहायला, काम कसं केलं पाहिजे, कामासोबतच आणि काही केलं पाहिजे, स्वतःला कसं माझं नाव विशाल रवींद्र बेमोलू. मी 2-3 दिवसाच्या अगोदर इथं आलेलो आहे कंटिन्युअसमध्ये. सरांना सांगितले सगळे समजावून कसं काय प्रोसिजर असते काय नाही. आम्हाला नंतर आणि परत आलो सोमवार परत. आणि सरांनी कसं आपलं जॉब किती वर्ष करायचं, बिझनेस कसं करायचं, टेक्निक असतात, कसं आपलं लॉंग टर्म शॉर्ट टर्म करायचं, केवढं कसं बिझनेस करून किती जॉब करायचं. आणि पहिलं 1 वर्ष असं जॉबची सॅलरीची न अपेक्षा ठेवता आपण शिकायलाच चाललो आहे असं करून जाऊन शिकायचं, ट्रेनिंग घ्यायचं, आपली स्किल वाढवायचं, स्किलमध्ये जरा परफॉर्मन्स चांगला करायचा आणि आपलं मेन टर्म गोल ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपण करत राहायचं. एक्सपिरियन्स जसं वाढेल तसं आपण कंपनी चेंज करत जाईल. आपलं ध्येय एवढंच ठेवायचं नाही, स्मॉल टार्गेट ठेवायचं, लॉंग टार्गेट ठेवायचं. त्याप्रमाणे आपण इंडियामध्ये काम किंवा फॉरेनमध्ये कंट्रीमध्ये कामसुद्धा करू शकतो आणि आपलं पेमेंट कायम वाढत जाईल अशी अपेक्षा ठेवायची. ह्या ट्रेनिंगचा तुला किती फायदा होईल? या ट्रेनिंगचा पुढं लाईफ टाईम मला फायदाच होत जाणार आहे. हे सरांनी जेवढं सांगितलं त्याच्यानं आपल्याला थिंकिंग लेवल कळालं की आपण किती पण विचार करू शकते. असं विचार करून आपण आपलं डेव्हलपमेंट स्वतः करू शकतो. या ट्रेनिंगमुळे इंटरव्ह्यू कसं द्यायचं, कंपनीला कसं घडवायचं या ट्रेनिंगमुळे कळतं. आणि बाउंडला कळत पाहिजे नसतं, बाउंड कसं करायचं आणि बाउंडला कसं वाचवायचं हे सुद्धा आपण या सरांच्याकडून शिकतो. या ट्रेनिंगचा पुढं पण
आलास त्यावेळी कॉन्फिडंट लेवल काय होतं आणि आता कॉन्फिडन्स लेवल आता तुम्ही बोलणार तर माझा पहिला 10% होता, आत्ता तर लय 80% झाला असं वाटतं मला. ओके. हे ट्रेनिंग वगैरे घेतलं पाहिजे का मुलांनी? घेतलं पाहिजे नाही तर ट्रेनिंगचा आणि क्लासेस ठेवलं पाहिजे असं वाटतं मला. क्लासेस ठेवला पाहिजे का? क्लासेस ठेवायचे कारण मुलांना सगळं कळलं ना कसं असतंय, कसं जॉब कसं करायचं, बावण कसं असते, म्हणजे ते राजकारण कंपनीमधलं कसं काय ते हँडल करायचं ते मेन शिकायला पाहिजे. अशा पद्धतीचं कुठं ट्रेनिंग तुम्हाला मिळालेलं नाही? अशा पद्धतीचं कॉलेजमध्ये भेटत नाही, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये पण भेटत नाही ट्रेनिंग. नाही. ओके, थँक्यू. हां. माझे नाव नयदीप मिनेकर. आत्ता जस्ट मी ह्या इयरला पासआउट झालो आहे, डिप्लोमा इंजिनियर. ह्यात तुमच्यापाशी आलो तेव्हा मला जॉबबद्दल सगळी माहिती कळाली, ती सक्सेसचा फॉर्म्युला वगैरे पूर्ण कळाला आणि जॉब का करावे हे पण कळाले. आपली सगळे भावना वगैरे ठेवून जॉब करून आपण त्यांच्याकडून स्किल शिकून वगैरे दुसरे काय आपल्याला बिझनेस वगैरे करता येते काय ते बघायला पाहिजे. ते नंतरचा पार्ट आहे. पण आता जेव्हा आपण जातो जॉबला तिथे आपल्याला काय काय शिकता येते तेवढे शिकून घ्यावे. आणि तुम्ही जे फॉर्म्युला सांगितले तेही ध्यानात आहेत. परत आपल्याला इंटरव्ह्यू कसं देतात तेही ध्यानात आलेलं आहे. आपण इंटरव्ह्यूला घेतो पण तुम्ही सांगितला त्यामुळे आम्हाला जरा कॉन्फिडन्स आला इंटरव्ह्यूला जाताना. आणि आता हे सगळे तुम्ही जे एक्सपिरियन्स वगैरे सांगितला ते सगळ्यांनी पुढे बघायचं. ओके. ज्यावेळी तू आलास त्यावेळी कॉन्फिडन्स किती होता आणि आता किती ज्यावेळी कॉन्फिडन्स आलो वाढला? त्यावेळी 30% कॉन्फिडन्स होता, आता 70-80% तर निवांत झाले. मग ह्या ट्रेनिंगचा तुला किती फायदा होईल? ट्रेनिंगचा खूप फायदा होईल, पुढेही होईल. ओके. असं ट्रेनिंग घेतलं पाहिजे का लोकांनी? हो, घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? आपल्याला काही माहीत नसते पहिल्यापासून काय करायचं, अजून काय ध्येयच ठेवलेलं नाही ना आपण. त्यामुळे आता तुमचं ऐकून केल्यानंतर असं वाटतं की काय तर करायला पाहिजेच, नक्कीच करायला पाहिजे. ओके, थँक्यू. कन्सल्टन्सी आलो आहे. आज पहिल्यांदाच कन्सल्टन्सीला वेळ दिल्या, म्हणजे तुमच्या कन्सल्टन्सीला वेळ दिल्या. आणि आलो होतो तेव्हा 10% 10-30 सांगितलं मी. 30% कॉन्फिडन्स होता की काम लावलं की काम करतो म्हणून. तर आता झाले सगळं बोलून सरांनी, तर 80-90% गेला आहे कॉन्फिडन्स. आणि सरांनी जॉब करू नये की जॉब करावं का बिझनेस करावं हे असं विचारले सरांनी. तर आमच्या मनात होतं की जॉब करावं. तर सरांनी सांगितलं की बिझनेसचा फायदा काय आहे आणि जॉबचा तोटा काय आहे. आणि कन्सल्टन्सीबद्दल तुम्ही विचारला तर कन्सल्टन्सी चांगलीच आहे. आणि तुम्ही विचारला की हे लेक्चर चांगलं होतं का, काय लेक्चर चांगलं होतं का म्हणून विचारला, तर त्याबद्दल चांगलंच होतं. मग असे कन्सल्टन्सी लेक्चर द्यायला पाहिजे का नको असं विचारा तुम्ही. तर माझं मत आहे की द्यायला पाहिजे, कारण की तुम्ही पहिल्यांदा सांगितला की जपान आपल्या भारतापेक्षा जास्त पुढं आहे. की आत्ता 2035 साली आपल्या इथं काय येणार आहे ते आत्ता त्यांच्याकडे आहे. तर तुमचं ऐकून असं वाटायलं की असं अजून 5-6 वर्षानं बिझनेस आपण जर टाकला तर तेवढा कॉन्फिडन्स वाढला आहे की अजून एक 5-6, 7-8 वर्षानंतर आपल्या देशात तिथली टेक्नॉलॉजी थोडी काय घेऊन ती इथे येईल. बरोबर. मग ह्या ट्रेनिंगसाठी तुम्ही मुलांना रेफर करणार काय? हो. ओके, गुड. ट्रेनिंगचा पुढे आणखीन किती फायदा होईल तुला? पुढे लॉंग टर्मसाठी होईल. ओके, थँक्यू. त्यात काहीतरी बदल केला पाहिजे. म्हणजे आपण नुसतं 8 तास काम करून फक्त एक काम करेन, त्यात काय बदल म्हणजे काय नॉलेज मिळते ते बघायला पाहिजे. आपण पगाराकडे लक्ष न देता काम केलं पाहिजे. आपण त्यातनं काहीतरी घेतलं पाहिजे नॉलेज वगैरे, तरच आपण म्हणजे सक्सेस होण्यासाठी काय म्हणजे आपल्याला काय आवड केलं पाहिजे, टाईम कुठं दिला पाहिजे हे मेन कळायला पाहिजे. ओके. आता सकाळी तू आलास त्यावेळी तुला काय वाटतं आणि आत्ता काय वाटतंय? होय, आता म्हणजे आपण म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे हे कळालं ना, म्हणजे आपण आता इंटरव्ह्यूला वगैरे गेलो की आपण हे सांगू शकतो म्हणजे हे काय आहे तुझं, म्हणजे काम काय करू शकतोस तू, कोणत्या डिपार्टमेंटला करू शकतोस, मग आपली तुला आता सॅलरी वगैरे काय आपण आता हेच सांगू शकतो. पण आपण स्वतःची किंमत कळा ना, म्हणजे आपल्याकडे काय नाही, आपण कंपनीत पगारसाठी जायत नाही, म्हणजे आपण स्वतः शिकायसाठी जाते. कंपनी आपणाला बोलू शकत नाही, आपल्याला गरज आहे, पण ते आपण नॉलेज घेतलं पाहिजे. बरोबर. एखादा बिझनेस करायचा असलं तर आपण ते महत्त्वाचं केलं. आता ह्या ट्रेनिंगचा तुला किती फायदा होईल?
हो होईल ना किती भरपूर याच्यातनं तुला काय आयडिया मिळाल्या? आयडिया म्हणजे आपण म्हणजे बिझनेस करायचा आहे वगैरे, आता जॉब वगैरे करायचा असला तर ते पण करायचा कसा हे यातनं नॉलेज मिळालं. असं ट्रेनिंग लोकांनी घेतलं पाहिजे का? हो घेतलं पाहिजे का म्हणजे गरजेचं आहे? आता सध्या तरी गायडन्स कोण आहे, एखाद्या व्यक्तीला जर गायडन्स चांगलं भेटलं तर तो सक्सेस होऊ शकतो. त्याच्यावर नॉलेज भरपूर आहे, पण जर प्लॅनिंग म्हणा शेड्यूल टाईमनुसार जर तो गेला तर सक्सेस होऊ शकतो. नाहीतर जर त्याला गायडन्स भेटला नाही तर तो तिथंच राहणार आहे. नॉलेज असून पण त्याचा काय उपयोग नाही. आता हे मी जे तुला सांगितलं हे जर तू 6 महिने अगोदर जर ऐकलं असतंस तर काय तर मी तुझ्या सक्सेस म्हणजे हे झालं असतं. म्हणजे आता इंटरव्ह्यूला वगैरे गेलो तर परफेक्ट सगळं म्हणजे सांगितलं असतं, माझ्यात बदल केला असता, बरोबर. ज्या ज्या गोष्टी बदल करायच्या तो केला असता. मग असं कॉलेज लेवलला ट्रेनिंग वगैरे नाही ठेवलं होत पाहिजे? नाही होत नाही. ठेवलं पाहिजे का? ठेवलं पाहिजे. हो फक्त कॉलेजमध्ये कसं पुस्तक ज्ञान, फक्त पुस्तकी की पुस्तक, जनरल नॉलेज वगैरे, परत प्रॅक्टिकल नॉलेज काय नसते. मग आता याच्या पुढे तू करणार तुझ्या प्लॅनिंग्स वगैरे तू करणार करणार काय जे सांगितलं ते सांगितलं लक्षात ते ठेवणार. करणार. इंट्रोला कसं जायचं हो, काय काय बोलायचं बोलायचं. लक्षात आलं की नाही? हे प्रामाणिकपणे तू कर बघ, तुला उद्या सक्सेस मिळाल्यानंतर आम्हालाच आनंद मिळणार त्याच्यातून, असं काही नाही. बरोबर. कारण का आम्ही सुद्धा हाच विचार करतो की बेसिकली जर मुलाला गायडन्स दिला तर तो त्या पद्धतीने होऊ गेला तर डेफिनेटली त्याला कुठे ना Success मिळू कुठेतरी शकतो सक्सेस ना. मिळू शकतो. पण त्याला जर आयडियाच नसेल काय करायचं आहे लाईफमध्ये, Success कुठं होऊ काय शकतो. करायचं माहितीच नाही आहे, आणि तो जर गेला बसून राहिला काम करत राहिला, वर्ष निघून जातील आणि त्याच्यातनं आउटपुट त्याला काही झिरो मिळणार, काय उपयोग त्याचा एवढं इंजिनिअरिंग करून. है ना? तर तू तुझी ध्येय ठरव, प्रॉपर प्लॅनिंग्स कर की त्याचा पुढे तुला उपयोग करता आला पाहिजे. हो. त्यामुळे पहिला आता एक्सपिरियन्स नंतर पेमेंट. पेमेंट बरोबर. पेमेंट जर ठेवलं लक्षात आणि एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न केला काय उपयोग नाही. भेटणार. पेमेंट हा विषय नंतरचा भाग आहे. माझ्याकडे जर स्किल्स असतील तर मला डेफिनेटली कोणती Payment कंपनी चांगलं देणारच ना. पेमेंट देणार. स्किल नसेल तर कुठली कंपनी पेमेंट पेमेंट देणार. देणार. बरोबर. त्या हिशोबाने प्लॅनिंग्स तू करायला शिक, आणि जी प्लॅनिंग्स तू करशील रात्री झोपशील तिथे ती प्लॅनिंग्स करून लाव, म्हणजे रात्री झोपताना आणि सकाळी उठताना तू बघशील. लक्षात नाही. बरोबर. लक्षात आलं की नाही? हा एक ट्रेनिंगचा भाग असतो, त्याच्यामध्ये तुला किती त्याचा उपयोग होऊ शकतो हा तू ठरवायचा आहे. स्वतःचे निर्णय तू घ्यायला शिक, दुसऱ्याच्या निर्णयावरती अवलंबून राहू नकोस. बरोबर. लक्षात आलं की नाही? का सगळ्या लोकांचं ऐकायचं लक्षात घ्या, पण निर्णय हा आपला स्वतःचा स्वतः घ्यायचा. ठेवायचा. कारण का उद्या निर्णय चुकला तर आपण दुसऱ्याला दोष देत देऊ बसण्यात नये. काय अर्थ स्वतःच- नसतो. स्वतः आपल्याला समजू शकतो, हो माझी इथं चूक झाली, मी हे करायला पाहिजे. लक्षात आलं की नाही? तर त्या पद्धतीने प्रॉपर प्लॅनिंग्स करा. ओके, ओके. थँक्यू. थँक्यू.